निगमागमविद्याय भक्तसिद्धिप्रदायिने या मां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं प्रणमामि परां शिवां यामहे। आई-वडिलाच्या हाती आहे ना, माणसाच्या हाती आहे की नाही? मग कोणी आई वडिलाला वाटतं आपल्या पोटी असे जन्माला यावेत म्हणून? वाटते का कोणाला? तरी असं घडतं का? कारण आपल्या हातात काही नाही. आई वडील हे निमित्त मात्र आहे, निसर्गाचा नियम आहे, या संसारात येण्याची ही प्रक्रिया आहे. पूर्वकर्मानुसार कोणातरी कुळात, कोणातरी जातीत, कोणातरी आई वडिलांच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म आपल्याला आपले कर्म ठरवतो. पूर्व प्रारब्धातली कर्म जशी असेल तशा प्रकारचे त्या कुळामध्ये जन्म मिळतो. म्हणून जन्म देणारा परमेश्वर आहे. माणसाच्या हाती सगळं काही दिलं देवानं, सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या माणसाला. फक्त दोन गोष्टी मात्र दिल्या नाही, काय? जन्म आणि मृत्यू. सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या. धन दिलं, वैभव दिलं, संपत्ती दिली, गाड्या घोड्या चट्ट्या गाड्या, काय असेल ते सगळं देऊन टाकलं माणसाला. फक्त दोन गोष्टी मात्र, दोन सूत्र त्यांनी त्याच्याकडे ठेवले आणि ते माणसाकडे दिले नाही. ते चांगले झाले. जन्म आणि मृत्यू जर माणसाच्या हातात दिला असतं सगळा गोंधळ झाला असतो की नाही? सगळी खचडीत झाली असते. ज्याला सगळं वाटलं तेव्हा जन्माला आला असतो आहे की नाही? आणि जायचं नाव घेतलं नसतं. कोणाला वाटते का? आता तर काय वाटत नाही. देवाने जर आपल्याला मृत्यू आपल्या हातात दिला असता, बरोबर माझ्या घराला जायची इच्छा झाली असती. लगेच अतिक्रमण करून हे मी जाणारच नाही, हे माझंच आहे, मी कायम इथे राहणार. आता तर आपलं बेभरोशाचं असणाऱ्या जीवनातही आपण एवढी घुसखोरी करतो, एवढं अतिक्रमण करतो का नाही? हे माझे, हे माझे, ते माझे, सगळं इथूनच घेतो, इथंच जमा करतो, त्या देवाच्या आशीर्वादानच घेतो, तरी म्हणतो माझे. जिनका चुन चुन करो नवन बनाया, लोग कहे घर मेरा है, घर मेरा है. अरे ना घर तेरा ना घर मेरा, हे चिडिया रहीन बसेरा है. कशाचं काय आपलं? माणूस या ठिकाणी नकळत अज्ञानपणामध्ये गर्भामध्ये जातो आणि प्रारब्धानुसार परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने काहीतरी याला याच्या आयुष्यात प्राप्त होते. वैभव मिळते, ऐश्वर्य मिळते, धन मिळते आणि त्या धनाच्या माध्यमातून माणूस या ठिकाणी नानाविध प्रकारचे संसारातले साधन जमा करते आणि ते साधन जमा करत असताना त्याच्यावर शिक्का लावतो, लेबल लावतो. काय? हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. घर कोणाचं? भांडण आहे, किरकिर आहे, कटकट आहे, चिडचिडपणा आहे, रागरागपणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे. या गोष्टी घरात वाढल्या की नाही? पोरगा बापाला बोलत नाही, पोरगी माईला बोलत नाही, भाऊ भावाला बोलत नाही, जाऊ जावाला बोलत नाही, भाचा मामाला बोलत नाही, मामा भाच्याला बोलत नाही. असं घडायला की नाही? काका पुतण्याला बोलत नाही, पुतण्या काकाला बोलत नाही. सासू सुना तर परंपरेनंच बोलत नाही. कशातही घोडा, कशातही घोडा, तुपात घोडा का साखरेत घोडा, या कधीच येत होत नाही. होता का? आणि नसलेलाच अहंकार आहे बरं, कामानं राहणार. प्रारब्धानं योगायोगानं कुठेतरी आपले ऋणानुबंध जुळतात. ज्यावेळेस अपरिचित कुटुंब, दोन वेगवेगळ्या कुटुंबातील नातेसंबंध जुळतात, त्यावेळेस दोन कुटुंब एकत्र येतात, दोन परिवार एकत्र येतात, दोन संपूर्ण नातेवाईक एकत्र येतात आणि एक आत्मीयतेचा धागा निर्माण होतो नात्याचा. आणि तो नात्याचा धागा गुंतल्यानंतर कुठेतरी सगळ्यात महत्वाचं समजदारपणा येणं होतं. घर कशावर चालते, संसार कशावर टिकून राहतो,
विश्वासावर. आणि घरातले जे मोठे मंडळी असतात यांच्या समजदारीवर घर आनंदाचं राहतो. समजदारपणा फार महत्वाचा आहे. संसाराचं सूत्रच आहे. संसार म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. संसार म्हणजे एकमेकाला समजून घेणं आहे.